शनी महात्म्य. शनी महात्माचा पाठ दर शनिवारी व 7:30च्या काळात त्रास होऊ नये म्हणून रोज केला जातो. शनी महात्मा ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलवर सर्वांना उपयोगी पडतील अशी वेगवेगळी स्तोत्र म्हटली जातात, त्याचे व्हिडिओ केले जातात. निश्चित मला माहिती आहे की सगळ्यांना उपयोग होईल आणि म्हणून असं हे देवकार्य आहे. आणि ह्या देवकार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून, शेअर करून आणि व्हिडिओखाली कमेंट जरूर करा आणि अशा प्रकारे मदत तुम्ही करा ह्या देवकार्याला, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. चला ऐकूया शनी महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गणनायका, एकदंता वरदायका, स्वरूप सुंदरा विनायका, करी कृपा मजवरी, आता नमू ब्रह्मकुमारी, हंसारूढ वागीश्वरी, वीणा शोभे दक्षिण करी, विजयमूर्ती सर्वदा, नमन माझे गुरुवर्या, सुखमूर्ती करुणालया, नमू संत श्रोतयांच्या पाया, अभेदभेदा करुनी, आता नमू श्री पांडुरंगा, यावे तुवा कथेची या प्रसंगा, निरसुनी माझी या भवसंगा, करी कृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा, नवग्रहांची तत्वता, ही ऐकता एकचित्ता, संकट व्यथा न बाधती. आता उज्जयिनी नामनगरी, राजा विक्रम राज्य करी, तेथील चरित्राची परी, ऐका चित्त देऊनिया. कोणी एके दिवशी प्रातःकाळी, बैसली होती सभा सकळी, तेथे महापंडित त्या काळी, लहान थोर बैसले, ऐसी सभा बैसली घनदाट, तेथे चर्चा निघाली सुभट, म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ, सांगावे नीट निवडवनी, कोण्या ग्रहाची कैशी स्थिती, कैसी पूजा कैसी मती, कोण रूप कैसी गती, ऐसे यथार्थ सांगावे. ऐसे ऐकताची उत्तर, पंडित सरसावले समोर, काढोनी पुस्तकांचा संभार, बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलिला, रविग्रह तो असे भला, जो लागे त्याच्या उपासनेला, त्यासी ग्रहपीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण, जे नर झाले तत्परायण, त्यांची विघ्ने होती निरसन, महासामर्थ्य रवीचे. आधी व्याधी दरिद्र, स्मरण मात्रेची होती दूर, मग उपासना करी जो नर, चिंतिले अर्थ सर्व पुरती. रवी तो मुख्य दैवत, त्याविण सर्वही जाणा व्यर्थ, नवग्रह आज्ञा पाळीत, ऐसा श्रेष्ठ ग्रह हा. ऐकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा, तेणे निवारे सर्व व्यथा, ऐसे नवग्रह ही समर्थ. परी रवी असे महाबळी, सर्वा माझी अतुर्बळी, प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी, तो हा सूर्य नारायण. तव दुसरा पंडित बोलत, सोमासी असे बळ अद्भुत, तो माळी असे म्हणवित, वनस्पती पोषितसे. जयाचे आराध्य दैवत, शिवसांब कैलासनाथ, त्याच्या भाळी हा विलसत, म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्षे अमृतास, तृप्त करी सर्व देवास, निशिराज महारूपस, षोडश कळा जयासी, तो न गांजीच कोणासी, अतिसौख्यदाता सर्वांसी, सदा सर्वदा निर्मळ मानसी, धन्य जयाचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत, ऐक राया सुनिश्चित, मंगळ तो समर्थ, कथा ऐक तयाची. मंगळ ग्रह हा महाक्रूर, जैसा काते खडगाची धार, तयाचा न कळे पार, सर्व ग्रहा माझी वरिष्ठ हा. मंगळ ग्रह सोनार, क्रूरता जयाची अति थोर, परी तो पूजकासी कृपा कर, मंगल करी सर्वदा. गर्व धरुनी पूजा न करीती, मग ते खवळे उग्रमूर्ती, विलया जाय संतती संपत्ती, शेवटी नाश करी जीवित्वाचा. तोची पूजकांसी सदा प्रसन्न,
सर्व अर्थ करी पावन, सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी, तव बोले चौथा पंडित, बुध असे महाबळवंत, बुधाचा प्रताप अद्भुत, सर्व ग्रहा माझी, बुध जातीचा असे वाणी, नवग्रहात शिरोमणी, विघ्ने नासती तयाच्या पूजनी, सर्वानंद प्राप्त करी, बुध ज्यावरी कृपा करी, लक्ष्मीवंत त्यासी करी, ऐसा तो महापरोपकारी, बुधग्रह जाणीजे, बुधग्रह आहे ज्यास नीट, त्यासी सर्व मार्ग सुचती सुभट, कोणत्या कार्यासही तूट, न तो न करी कल्पांती, बुधाची बुद्धी भारी, कोणासी निष्ठुरता, तो न करी संसार चिंता, हरी प्राणीमात्रांची सर्वथा. मग बोले पाचवा पंडित, गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत, गुरु तो श्रेष्ठ सर्वात, इंद्रादी देवा समजता, गुरुज्ञानाचा न कळे पार, भाविकांसी तो करुणा कर, कर्माकर्मांचा करी चूर, भव भय व्यथेसी, दुःख आणि दारिद्र्य रोग, स्मरण मात्रे होती भंग, नवग्रहात महायोग्य, ऐसा गुरु जाणीजे, गुरु जातीचा असे ब्राह्मण, सर्वात श्रेष्ठ असे वर्ण, सर्व देव करीती मान्य गुरुवचनासी, गुरु असे ज्ञानाचा पुरा, तयाच्या साम्यासी नसे दुसरा, त्यापुढे नुरेची थारा, कल्पनेचा कदाही, म्हणून करिता गुरुसेवा, मग ग्रहांचा कोण केवा, गुरु सर्व भावे भजावा, तेणे संतोष सर्व ग्रहांसी, शिव करी गुरुपूजनासी, तेथे पाड काय इतरांसी, ऐसा श्रेष्ठ तो सर्वांसी, आगमागाम तव तव सहावा पंडित बोलिला, शुक्र ग्रह असे बहुभला, जेणे राक्षसा उपकार केला, संजीवनी मंत्रे करोनी, शुक्र गुरु तो दैत्यांचा, त्रिभुवनी धाक वाहती जयाचा, पार न कळे सामर्थ्याचा, म्हणून श्रेष्ठ तो, शुक्राची शक्ती आहे फार, तो करी कर्माकर्माचा चूर, विघ्ने पळती दूरच्या दूर, शुक्राचे नाम घेता, शुक्र पूजनी जे तत्पर, त्यांच्या शौर्यासी नाही पारावार, जो दिव्य देही निरंतर, एकाक्षतो, आधी व्याधी दुःख दारिद्र्य, स्मरण मात्रेची होती दूर, सर्वाभीष्ट परिकर, प्राप्त करी पूजका, नवग्रहात शिरोमणी, ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी, मान्यता श्रेष्ठ सर्वाहुनी, शुक्राची असे जाणपा, ऐसे हे सहा ग्रह ऐकोनी, राजा तर्जनी मस्तक डोलवी वोजा, म्हणे उत्तम कथिले काजा, अखंडित याते स्मरावे, आणिक ग्रह राहिले कोण, सांगा पंडित हो निवडून, कैसी त्यांची नामे कुण, त्या मूर्तीसी बोलीजे, मग संकेते बोले पंडित, राहू आणि दुसरा केतू, हे उभयता अति अद्भुत, दैत्यकुळींचे असती, मातंग जातीचे दोन्ही, दुष्टक्रिया म्हणवोनी, त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी, चळाचळा कापती, राहू पीडी चंद्रासी, केतू तो सूर्यासी, ग्रहण बोलीजे तयासी, प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे, प्राणी मात्र सर्वजन, त्यासी न सांडिती पिडे विण, परी केलिया पूजन स्मरण, किंचित पीडा करिता ती, राहू महापीडक अनिवार माया, तद्रूपची केतू जाण राया, उभयतांची एकचर्या, पूजन स्मरण संतोषती, सर्व ग्रहापरीस अतिक्रूर, जनासी पीडा करीती फार, म्हणून पूजन स्मरण निरंतर, राहू केतूंचे करावे. तनव नववा पंडित बोलत, शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात, बलाढ्य होय अति अद्भुत, न कळे कळा तयाची, जो तो ज्यावरी करी कृपा, त्यासी सर्व मार्ग असे सोपा, ग्रह दिक्पाळांवरी छापा, तया शनिग्रहाचा, ज्यावरी तो कोपासी चढे, तयावरी नाना विघ्ने येती रोकडे, तयाचा संसार बिघडे, न राहे कल्पांती, शनिदेव महाक्रोधी, ज्याचा पराजय नोहे युद्धी,
देव दानवा त्रिशुद्धी दुःख दाता शनिदेव, जो का भाविक सज्ञान नर, जो या ग्रंथाचा करी आदर, पूजन स्मरण निरंतर, त्यावरी कृपा करी शनिदेव. शनेश्चराची मूर्ती काळी, तो जातीचा होय तेली, चरण पंगू सुरत चांगली, पूजा करी काळभैरवाची, त्याची दृष्टी पडे जयावर, करी तयाचा चकनाचूर, अथवा कृपा करी जयावर, तयासी सर्व आनंद प्राप्त होय. दृष्टीचा एका चमत्कार, जन्मला जेव्हा शनेश्वर, तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, तेणे कुष्ठ भरला सर्वांगी, पित्याच्या रथी होता जो सारथी, तो पांगुळ झाला निश्चिती, अश्वांच्या नेत्रांप्रती अंधत्व आले तक्षणी, तेव्हा त्यांनी उपाय केले फार, तरी गुण न येची अणुमात्र, जव दृष्टी फिरवी शनेश्वर, तव तिघेही आरोग्य जाहले. ऐसे ऐकता राजा विक्रम, हसूनी बोले सप्रेम, म्हणे पुत्र जन्मोनिया काय काम, ऐसा अपवित्र जो, तो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपजताची ऐसे करी, तो पुढे काय न करी सांगा पंडित हो. ऐसे बोलिला हासोनी, करी टाळी वाजवी गरजोनी, सभेसी विनोद वचन, म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी, कैसी वर्तली नवलपरी, ती ऐकावी आता चतुरी, चित्त देऊनिया. या समयी शनिदेव विमानी, जात होते बैसोनी, रायाचे वाक्य ऐकता तक्षणी, विमान खाली उतरले. अकस्मात येऊनिया सभेत, बैसले तेव्हा विमानासहित, तव पाहते झाले सभा पंडित, म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकरोनी, जाऊनी नमन करी चरणी, तो तव टाकला झिडकारोनी शनिदेवाने, म्हणे तू राजा ऐसा मस्त, टवाळी करीसी अद्भुत, याचा चमत्कार क्षणात, दावीन पाहे आताची. तू फार करीतोस टवाळी, नसतीस चढविली कळी, तरी कन्या राशीस मुळी, तुझला ग्रह मी आलो. आता पाहे माझा चमत्कार, तू नको करू गर्व फार, ऐसे वदोनी अतिसत्वर, विमानारूढ पै झाला. तव तो राव लागे चरणासी, म्हणे कृपा करावी दिनासी, अन्याय घाली पोटासी, कृपाळुवा शनिदेवा. तरी तो न मानीच शनिदेव, म्हणे मी तुझं दाखवीन अनुभव, तेव्हा मनी खिन्न जाहला राव, चिंता मानसी फार करी. मग म्हणतसे पंडिताला, आम्ही महाग्रह उगाची छळेला, तो आता कष्टविला आम्हाला, तरी कैसे आता करावे, जे जे पुढे होणार, म्हणून बुद्धी सुचे तदनुसार, तरी जे असेल लिखिताक्षर, तैसे आता होईल. राव दिलगिरी जाहला मानसी, विसर्जन करी सभेसी, जाता जाहला मंदिरासी, काही अंतरी सुचेना, करुनिया संध्या स्नान, मग करीतसे भोजन, तदनंतर करिता झाला शयन, नावेक पलंगावरी. ऐसे करिता एक मास, जाहला राया विक्रमास, मग काय वर्तले त्या कथेस, तेची आता ऐकिजे. राया विक्रमासी आला शनी, 12वा अति क्रूरस्थानी, जेणे त्रासिले बहुप्राणी, अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे, राया पूजन करी शनी ग्रहाचे, 7.5 वर्षे नेमाचे, सामर्थ्य आहे जाणीजे. तुम्ही विनोदे हासला शनीसी, तरी तो कष्टविल तुम्हासी, जो का गांजितो त्रैलोक्यासी, तोची हा महाग्रह जाणीजे. चित्त करोनिया एकाग्र, ऐकावा पूजेचा प्रकार, जेणे करोनी शनेश्वर, कृपा करील तुम्हावरी. प्रथम करोनी औषधी स्नान, मग करावे प्रतिमेचे पूजन, अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार, मग तैल अभिषेक कर, मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झालिया जाण, पुगी फल ब्राह्मणासी देऊन, 23 सहस्र जप संपूर्ण, यथासांग करावा. जपसंख्या जाहलियावरी,
चतुर्थांश हवन करी, हवन झालिया उपरी, दाने करावी शनीची. मग जप करत्या ब्राह्मणासी, शनेश्चर रूप मानुनी त्यासी, दक्षिणा देऊन पूजेसी, प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन, यथाशक्ती द्यावे ज्ञान, ब्राह्मण तृप्त होता पूर्ण, संतोष पावे. शनिदेव जेवी रक्षी बाळकासी माता, तैसे रक्षी निजभक्ता, पंडित म्हणती राया समर्था, गोष्टी एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला, शनी न मानीच आम्हाला, तोची माता पिता वहिला, रक्षी तोची पै जाणा. मग बोले विक्रम पंडितांसी, तुम्ही जावे आपुल्या गृहासी, जे होणार असेल ते निश्चयेसी, घडून येईल न टळेची. ऐसे बोलोनिया उत्तर, काय जाहला चमत्कार, चित्त करोनिया स्थिर, श्रवण करावे सर्वाही. असो मग कोणे एके दिवशी, 2 प्रहरांच्या समयासी, कारवान वेशे उज्जयिनीसी, घोडे विकावया आले शनिदेव. रूप पालटोनी आपुले, वारू विकावया आणिले, तव तेथे गिराईक पातले, राव आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे रावो, तयासी म्हणे शनिदेवो, वारू फिरवूनी पहा हो, मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवित, चाबुक स्वारासी वरी बैसवित, तेणे घोडा फिरविला चौ गगनात, अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलख, त्याचे मोल 1,00,000 रुपये एक, तो सोडोनी तात्काळिक आणिला विक्रमासी. तव त्या सौदागरे काय केले, राया विक्रमासीच बैसविले, घोडा फिरविता राव बोले, अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता, घोडा उडाला गगनपंथा, पवन वेगे वारू जाता, महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता, ते अधिक जाय पंथा, थोर अवस्था होय चित्ता, केवी वर्तले म्हणवोनी. दूरदेशी अति उजाडी, जेथे घोर वन महाझाडी, तेथे नदीच्या पैलथडी, घोडा जाऊन उतरला, तेथे राव उतरला खाली. तव नवल परी वर्तली, वारू नाही नदी गुप्त झाली, झाडाझुडा सहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी, वारू आणि वनासी, काय विचार पै जाहला. तव अस्तासी पावला वासरमणी, अंधकार प्रवर्तला रजनी, पुढे मार्ग न दिसे नयनी, मग तैथेची पहुडला. 4 प्रहर गेलियावरी, उदयासी आला तमारी, मग तो एका नगराचा मार्ग धरी, राजा विक्रम आपण. तव तेथोनी 4 योजने दुरी, तामलिंदा नामनगरी, तेथे जाता झाला अवसरी, हळूहळू पोहोचला. इकडे उज्जयिनीची कथा राहिली, ती आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली, 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा आमुचा आम्हासी, कोणीकडे नेले वारूसी, राया विक्रमाने. तव पाहते झाले नगराबाहेर, कोसी 2 कोसी कोस 4, परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधोनी आणा रायासी, नाही तरी आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कैसे करावे आता, रायाचा शोधन लागे तत्वता. सौदागर अडविले, मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलाविले, म्हणे वारूचे मोल काय वाहिले, ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची झड करी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानांसी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी, मागे काय वर्तली गोष्टी, नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टणे धुंडिली, नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदापुरी नगरी, ग्राम माझी प्रवेशला,
तव तेथे व्यवहारी सावकाश जातीचा वैश्य धनाढ्य थोर, तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी विक्री होतसे द्विगुणी, त्याने भला माणूस जाणोनी आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नामग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्याशी, आम्ही क्षत्रिय असो परी येसी. आमुचा मुलुख दूरदेशी, क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अतिउत्तम षड साधिक. भातपुऱ्या सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवावया. भोजन करोनी लवलाह्या, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, सत्वर सारिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान्न, सेवनी तृप्त पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे कथिले तयासी, तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकारांची कन्यका, नाम तिचे अलोलिका. तिचा पण हाची देखा, इच्छिला वर वरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर. तव हा विक्रम राजा परीकर, म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणला तुझसी. आता तू माळ घाली यासी, न करी अपमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परीकर. हा भाग्यवंत जाणत वर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी. परी न भरता मम मानसी, तव नवरी त्यासी निर्धारी. आज पाहीन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान. भाषणावरुनी प्रमाण, सर्व कळो येईल. ऐसे वदता जाहली सांज, तव अस्तासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज, प्रांतिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी. अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठोनी चालिला, जेथे होती चित्रशाळा. तेथे हंस मयूर कोकिळा, नाना प्रकारचे लेपिले. चित्रे रेखिली बहुकुशलता, वारू आणि गजरथा. चित्रकारे चित्र रेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तक्षणी. त्यावरी पासोडा लेप दोन्ही, अंथरुण घातलेसे. रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग. जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अति निगुती. वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीत फडफड. समया जळती धडधड, चतुष्कोणी चारपई. ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे नकळे काय आहे वृत्तांत. हा कोण देश कोणती गत, होईल ती कळेना. कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते कदा चुकेना. ते भोगल्या विण सुटेना, देवादिका सर्वांसी. तरी हे शनिदेवाचे छळण, तेणे ही माया रचिली जाण. आता होणार ते होय आपण, जो सर्वांसी पीडितसे. ऐसा मनी करोनी विचार, मग निद्रा करी राजेश्वर. तया पलंगी साचार, सावधान निजे अंतरी. नाना परींचे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार. म्हणून निद्रा नये साचार, परिमुख आच्छादन केलेसे. राय केली ऐसी परी, मग वैश्य कन्यका काय करी. पंचारती घेऊनी करी, आली रंग महाला कारणे. केला तिने सर्व शृंगार, गळा शोभती मोतियांचे हार. केशर कस्तुरी कर्पूर, सुगंध द्रव्ये आणिली पै. पायी पैंजण नुपुरे, ती झणत्कार करीती गजरे. पदकांसी जडिले दिव्य हिरे, त्यांचे तेज फाकतसे. ती जैसी पुतळीच केवळ, 32 लक्षणी वेल्हाळ. मृगनयनी विशाल भाळ, येऊनी उभी ठाकली.
रावनिद्रेचे मीश करून पलंगी पहुडलासे जाण, तो न उठे ऐसे जाणोन. मग कुमारी काय करी, चंदन पात्र घेऊनी हाती, अलोलिका होय शिंपिती, तरी जागा न होय नृपती, कोणेही प्रकारे करोनी. ऐसी एक प्रहर झाली कष्टी, जागा न होय मग झाली हिंपुटी. मुक्ताहार ठेवूनी खुंटी, निद्रा करी सचिंत, तव निद्रा आली कामिनीसी, मग राव उघडिता मुखासी, विचार करी निजमानसी, मी सत्वधीर म्हणवितो, परोपकारी माझे मन, पापास भितो रात्रंदिन, ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे. ऐसा विचार करी निजमानसी, तव तो निद्राभर कामिनीसी, मग पाहता झाला चित्रांसी, तेथे अपूर्व वर्तले. चित्रींचा हंस निर्जीव, परी तो काय करिता झाला लाघव, खाली उतरवनी सावयव, हारांची मोत्ये भक्षितसे. राव पाहुनी झाला चकित, मनी म्हणे हे आश्चर्य मात, परी ही गोष्ट अनुचित, दुःखदायक आपणासी, जरी हार घ्यावा काढूनी, तरी ब्रीद जातसे निरसूनी, परासी दुःख न द्यावे म्हणूनी, ब्रीद असे माझे हे. परंतु गोष्टी हे अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त, ग्रहदशेचे मान सत्य, परिहार न काढावा. ऐसा निश्चय राये केला, इकडे सर्व हार हौसे गिळिला, ते पाहुनी राव निजला कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन, कुमारी उठोनी खडबडोन, म्हणे हा पित्याने वर आणिला जाण, अतिमूर्ख नपुसक, मनी क्रोध आला भारी, उठोनी चालेली झड करी. तव ती हार पाहे खुंटीवरी, तेथे काही दिसेना, हार न देखे कुमारिका, ती म्हणे पांथिका अविवेका, हार घेऊनी महाठका, निद्रा केली सुखरूप. तरी हार देई माझा झडकरी, तुझ पचणार नाही चोरी, ऐसी या गोष्टीने तुझी थोरी, राहणार नाही तत्वता. तरी हार दे माझा मजप्रती, मग त्वा जावे आपुल्या पंथी, याची चर्चा झाली या निश्चिती, नाश होईल शरीराचा. तव पांथस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका, येथे निद्रा केली म्हणून देखा, आळ घालीसी आम्हावरी. तव ती कुमारी संतप्त मनी, पित्यासी सांगे तक्षणी, म्हणे इच्छावर आणीला मज लागुनी, त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठक चोर आणीला घरा, तो तस्कर विद्ये माझी पुरा, तेणे चोरीले माझी आहारा, तरी तो मागून घेईजे. तेव्हा वैश्य म्हणे पंथिकासी, तुझ विश्राम दिधला कासयासी, तरी तू का हार घेऊनी बैसलासी, बरा झालासी उतराई. उत्तम भोजन दिधले देखा, आणि ही अर्पिली निजकन्यका, ऐसे असता महामूर्खा, हे काय आचरलासी. बराच फेडीला उपकार, देई माझे कन्येचा हार, मग त्वा जावे सत्वर आलिया पंथे. तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपासी, हा कम भोगला ओढवाला रायासी, नसतेची विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला, तेणे सेवकांसी हुकूम केला, बंधन करावे या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारिल्या वाचून, हार हस्तगत न होय जाण, हा पक्का चोर म्हणून, ऐसे लक्षण पै याचे. मग त्या सेवकी धावून सत्वर, बांधिला तो मुसाफर, अतिशय दिधला मार, दया नाही अंतरी. ते मारिती निष्ठुर होऊनी, दया नाही अंतःकरणी. मारा मारा ऐशावचनी, वैश्य तेव्हा बोलत, मार मारुनी केला जर्जर, म्हणती हार देई गा सत्वर, महानिर्दय निष्ठुर, दया नये कोणासी. मग राव म्हणे वैश्यासी, हार नाही गा आम्हापासी, कष्टवितोसी शरीरासी, वृथाची जाण कासया. ते वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नवे वला, अद्यापि नाही कबूल झाला,
मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी. राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकांची मांदी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते जाहले रायापाशी. मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पंथिकासी, हार आहे की तुझपाशी. तो देई आता सावकाराशी, प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐक राया चंद्रसेना. हार नाही घेतला जाणा, असत्य न बोले कदाही. हाराचा सांगावा विचार, तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व. न घडे तेची विचार, घडला असे समर्था. आम्हासे ग्रह नाही सानुकूल, नसतीच उत्पन्न होते कळ. त्याचे काय करुनी हळहळ, होणार ते होतसे. बरे चोरी न करावी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली. सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खदिरांगार. गर्जना करोनी सत्वर, काय बोलता जाहला. सेवकासी म्हणे उठा सत्वर, तोडा याचे चरण कर. टाकून द्या नगराबाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळिक. नाही कोणीही भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुखी शनैश्चर, सुचून दे काही विचार. तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठले झड करोनी. राया विक्रमासी चालिले घेऊन, तया नगराबाहेरी. नेऊन या नगर प्रदेशी, तोडिते झाले करणचरणांसी. अश्रू येती जनांच्या नयनांसी, महासंकट ओढविले. तेव्हा हातपाय चारी, तोडिले त्याचे निष्ठुरी. टाकोनी ग्रामाबाहेरी, सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला. त्याचा प्राण कुठे उरला, ऐसे बोले उत्तर. मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज. करचरणाविण आत्मराज, कैसे सुख पावेल. खाण्याविण हैराण, शरीरी पीडा अतिदारुण. तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम हाय करी, हातपायांचे दुःख भरी. जैसे मत्स्य तळमळ करी, उदकाविण जाणपा. कोणी येता ती वाटसरू, त्यासी पाहता येत गहीवरू. ते म्हणती हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणियासी. जरी अन्न उदक कोणी द्यावे, तरी राये त्यासी दंडावे. ताडन बंधन करावे, ऐसा धाक जनासी. ऐसे असता जाहला एक मास, अति दुःख होतसे विक्रमास. परी दया न ये कोणास, ग्रहदशा म्हणवोनी. राव विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्था कृपा करी. निष्ठुर न व्हावे निजांतरी, दया करी दिनासी. ऐसी करुणा भाकिता तये वेळी, मग शनैश्चराची कृपा आली. म्हणे याच्या सत्वाची न कळे खोली, सीमा झाली तत्वता. तरी आता पिडू नये तत्वता, केली रायाच्या मनी प्रेरकता. चंद्रसेन द्रवला चित्ता, म्हणे अन्न उदक ते देत जावे. अन्न उदकाची आज्ञा जाहली, नगरजनासी दया आली. ते आणोनी देती नित्यकाळी, कनवाळू कृपाळू जन. अन्न उदकाचा होतसे सुकाळ, परंतु करचरणाविण पांगुळ. त्या अतिदुःखे होतसे विकळ, चैन न पडे क्षणभरी. ऐशी क्रमिली वर्षे 2, तोवरी दुःख सोशिले अतिदारुण. ऐसे कर्माचे विंदान, भोगल्याविण सुटेना. तव कोणे एके दिवशी, तेलीण बैसोनी शिबिकेसी. जात होती सासुऱ्यासी तया मार्गाने. त्या तेलिणीचे माहेर होते पै उज्जैनी नगर. सासरे तामलिंदापूर नगर, ऐसे श्रोती जाणावे. तेथील तेलियाने
ने उज्जयिनीहून स्नुषा आणिली मूळ करोनी, तव ती त्या मार्गावरोनी येत होती उभयता. तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमाकारणे, मनी म्हणे राजा कोणे आणिलासे या स्थानी. मग ती खाली उतरोनी कामिनी, लागली विक्रमाच्या चरणी. म्हणे हातपाया वाचोनी, कोण अवस्था शरीराची. राजा अवलोकी तेलिणीकडे, बाई विजयी असोत तुझे चुडे. काय वृत्तांत ग्रामाकडे, तो सर्व सांग मज. मग कामिनी म्हणे अहो राया, तुम्ही सुखी आहेत करुणालया. परी हे अवस्था तुमच्या देहा, काय म्हणोनी जाहली. राव म्हणे ऐक पतिव्रते, हा कर्मभोग जाण निरुते. ग्रह दिशा फिरली माते, हे कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले तियेसी, जे वर्तले ज्या समयासी. ते ऐकून म्हणे विक्रमासी, धन्य धन्य रे विधातिया. मग ती तेलीण काय करत, राजासी शिंबिके माझी बैसवीत. आपुल्या गृहासी घेऊनी जात, अत्यादरे करोनिया. तव तो तेली कापे थरथरा, म्हणे हे विघ्न आणिले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा, मग कैसे करावे आपण. तेव्हा सुन म्हणे श्वसुराशी, हा विक्रमादित्य निश्चयेसी. धर्मनीती राज्य करी उज्जयिनीसी. परी हे दशा ग्रहाची, हा माळवा देशीचा धनी. जैसा उकिरड्यात पडला चिंतामणी, दैवये लाधला आपणा लागुनी. म्हणून आला गृहाते. मग तो तेली काय करी, राया चंद्रसेना श्रुत करी. आपण तस्कर टाकीला जो बाहेरी, हस्तपाद खंडोनी. जरी आज्ञा होईल राजेश्वरा, तरी आणीन तया तस्करा. दया उपजली मम अंतरा, दीन अनाथ म्हणवोनी. मग राव म्हणे भला रे भला, आणावे तया तस्कराला. प्रतिपाळ करी बहिला, अन्न वस्त्र देऊनी. ऐसा हुकुम केला रायाने, मग तेली आला घराकारणे. तेव्हा तेलियाने विक्रम म्हणे, गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेहतरासी, तुम्ही श्रुत न करावे कोणासी. विक्रम आहे मम गृहासी, ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा, घाणा हाकावा माझी या घरा. देईन मी अन्न आणि वस्त्रा, ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी, धन्य तुझी बुद्धी ऐसी. तुझा उपकार न फिटे आम्हासी, महासंकटी रक्षिले. ऐसे करिता काही एक दिवस, होते झाले विक्रमास. तया तेलियाचे घरी रात्रंदिवस, घाणा हाकीतसे. तव 7 वर्षे परिपूर्ण झाली, पुढे कथा कैसी वर्तली. ते पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करोनिया. मग कोणे एके दिवशी, सायंकाळ जाहली निशी. घाण्यावर असता विक्रमासी, बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर, ध्यानात आणि राजेश्वर. राग आळवितेचे मधुर, सुस्वरे कंठे करोनी. रागोद्धार करिता प्रत्यक्ष, दीप लागले लक्षानुलक्ष. जैसी दीपावलीच देख, प्रकाशमान नगरात. तव एकस्तंभाच्या माडीत, राजकन्या अतिरूपवंत. नामे पद्मसेना निश्चित, बैसलीसे आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश, मग पाचारिले परिचारिकेस. म्हणे कोणे केले दीपोत्सवास, शोध करोनी मज सांगा. दीपावली तो आज नाही, आणि लग्नही नसे कोठेही. तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहुनी यावे सत्वरी. इकडे दीपराग झाला संपूर्ण, तेव्हा दीप मावळले मुळीहून. मग दुसरा श्रीराग नामे करून, तेथे राग आळवीतसे. पद्मसेना पुसे परिचारिकेसी, हा पुरुष रागज्ञानी विशेषी. राग आळवितो अतिसुरसी, कोण्या स्थळी पहागे. याचा आणावा समाचार, धुंडाळावे सकळ नगर. जेथे असेल तो नर, येथे आणा वेगेसी. तेव्हा परिचारिका 4 जणी, नगरी शोध करीती तक्षणी.
तव तो तेलियाच्या करी घाणी, हाकी तसे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येसी सांगती, की चौरंगा केला जो निश्चिती, तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती. घाणा हाकीत बैसला, तोची करीता आहे रागरंग, परिस्वरूप दिसता हे बेढंग. जैसे क्या शिमग्याचे सोंग, ऐसिया परी दिसत आहे. मग पद्मेसेना म्हणे साचार, तरी घेऊनी आला तो तस्कर. तरी घेऊनी या तो तस्कर, जिवे भावे करीन भ्रतार. वेध लागला अंतरी, परिचारिका म्हणती प्रमाण. परिराया श्रुत करावे जाण, म्हणजे न लागे दूषण. शब्द नये आम्हावरी, तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हासी काही. तयासी येथे आणावे पाही, मग रायासी श्रुत करीन लवलाही. तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथुनी, येता झाल्या तेल्याचे दुकानी. मग त्या तेलियासी पुसोनी, तयासी घेऊनी चालल्या. एकस्तंभाच्या माडीवरी, तयासी नेले पै सत्वरी. मग त्या ते अवलोकुनी, राजकुमारी परम अंतरी संतोषली. मग ती वदे चौरंगासी, तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी. तरी आता रागोद्धार करावा वेगेसी, जेणे तृप्त होती श्रवण हे. मग तो करी रागोद्धार, यथा न्याय गातसे सुस्वर. कंठ त्याचा अतिमधुर, जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर, रागरंग होतसे अपार. तव चंद्रसेन आपुल्या माडीवर, ऐकता जाहला. मग राव पुसे परिचारिकेसी, आजी कुमारिकेच्या महालासी. रंग होतो दिवसनिशी, कोणे कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, हा अन्याय आम्हासी लावता. परी हे निजकन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमुची एक विनवणी, येऊनी पहावे निजनयनी. मग येईल कळोनी, सर्व अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता नये साचार. म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली, पुढे कथा कैसी वर्तली. ती पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करोनिया. राजा विक्रम त्या माडीवर, बैसलासे चिंतातुर. तव 7.5 वर्षे साचार, भरेली शनिदेवाची. राजा मनी चिंता करीत, म्हणे केव्हा उज्जयिनी प्राप्त होईल प्राप्त. क्लेश भोगिले अत्यंत, परिकृपा न करी ग्रहस्वामी. ऐसा राव चिंता करीत, तव तेथे काय वर्तली मात. शनिदेव होऊन कृपावंत, सन्मुख उभा ठाकला. म्हणे ऐक राया विक्रमसेना, मज न ओळखसी अज्ञाना. अद्यापि अनुभव तव मना, आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झड करोनी, परी ते नाहीत करचरण. तेव्हा तैसाची भूमिशयन, लोटांगण घालीतसे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा, धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा, इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गद बोले वचन, म्हणे मनुष्य देहान पिढी जाण. हेची द्यावे मजदान, कृपाळुवा शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार, ऐसी प्राण्यासी नाही सोसवणार. तरी तू कुणासी न पिढी साचार, हेची मागणे शनिदेवा. ऐसा ऐकोनी शनिदेव, म्हणे धन्य धन्य तू विक्रम राव. परपीडेचा अनुभव जाणतोस निजांतरी. तू न मागसी हातपाय, राजछत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वर म्हणोये, परम दुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी, रावी करचरणादी रूपासी. पहिल्याहून अतिविशेषी, सुंदर काया पै केली. मग राव शनिदेवाचे चरण धरी, म्हणे कृपाळुवा कृपा करी. हेची मागणे साचारी, न करी पीडा कुणासी. मग राया ते शनिदेव बोले, म्या काय तुझ दुःख दिधले. दुःख गुरुनाथे पाहिले, ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित, म्या कैसे त्रासिले देवदैत्य. ते श्रवण करी निश्चित, गुरुपीडा अवधारी.
एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरुमाऊली, मग हस्त जोडूनी ते वेळी विनंती करी तयासी. अहोजी श्री गुरुनाथा, मी तुमच्या रासेशी येतो आता, तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गा मजसी, तुम्ही कृपा करावी आम्हासी, न यावे अमुच्या राशी, घडी एक जाणपा. मग वदलो ते वेळा, तुम्ही करिता माझा कंटाळा, तरी मज थारा नाही दयाळा, कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी, अथवा 2.5 वर्षे पदरी धरी. 2.5 वर्षांची परी थोडकीच असे, परी तेन मानीच गुरु. मग मी म्हणे न घडे निर्धारू, पुन्हा मनी केला विचारू, की गुरुसी न गांजावे. गुरु केवळ माऊली, सदा कृपेची करी साऊली. गुरुवचन न मानिता ये वेळी, अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी, विनंती करीत विनीत वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रह शनी, माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनेश्चरा, आम्हावरी कृपा करा, न यावे अमुच्या शरीरा, हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न जाहलो ते क्षणी, 7.5 प्रहर येतो म्हणोनी, तुम्ही मान्य न मानिती मज लागी. मग गुरुदेव म्हणे प्रमाण, तरी 1.25 प्रहर येणे जाण, ते म्या मान्य केले वचन. मग आज्ञा दिधली गुरुने, गुरु विचार करी निजमानसी, स्नान संध्यादी स्वकर्मासी, करिता दवडीन 1.25 प्रहरासी. मग तो शनी काय करील, ऐसा गर्व धरिला मनात, तो मज कळला वृत्तांत. मग म्या विचारिले चित्तात, काही चमत्कार दाखवू. तव ते आली ग्रहाची वेळ, तेव्हा गुरु जाहला उतावेळ. म्हणे मृत्युलोकी गंगाजळ, तरी स्नाला लागी पै जावे. शनिग्रहाची पडता छाया, तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया, शनेश्वर पातला. तयापासी खरबुजे होती 2, ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया. मग स्नान करोनी ते वेळी, धोतरात फळे बांधिली, झारी शोभे करकमळी, चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी, तेथे काय झाली परी. राव प्रधान समसरी, 2 पुत्र दोघांसी. ते उभयता त्या दिवशी, गेले होते शिकारीसी. 2 प्रहर झाले तयासी, वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना, इकडे उशीर जाहला भोजना. तेव्हा सेवकासी केली आज्ञा, धुंडूनी आणा दोघांसी. मग ते सेवक निघाले सत्वर, लगबगा आले गावाबाहेर. तव तो पुढे देखिला विप्र, हाती झोळी खरबुजांची. तव शनेश्वर केली माव, फळांची मस्तके जाहली सावयव. सेवकी ओळखिला ब्रह्मदेव, म्हणती तुम्हापासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकासी, खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी, श्राव होते दिसत आहे. तू ब्राह्मण किंवा शूद्र, वस्त्रातून गळे रुधिर. काय आहे ते सत्वर, दाविजे पै आम्हासी. मग गुरु झाला भयभीत, म्हणे हे अघटित काय वदत. अधोदृष्टी झोळी पाहात, तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोन, मग ते पाहती सोडोन. तव शिरकमळे निघाली 2, प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा, महादुष्टा पतित खळा. ब्रह्मवंशी अमंगळा, दया नाही तुझ अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी, बंधन करीसी ब्राह्मणासी. मारित मारित तयासी रायापाशी आणला. राया सन्मुख उभा करून, सेवक सांगती वर्तमान. हा बाळ हत्यारी ब्राह्मण, याने उभयतांसी मारिले. एकदाची रायासी आली मूर्छना, मनी म्हणे कैसे केले नारायणा. एक पुत्रा होता तोही मना, नाही आला तुझ्या की. ब्राह्मण नोहे हा काळ, याने गिळिला माझा बाळ. तरी यासी नेऊन तात्काळ, सुळावरी देईजे. ऐसा हुकूम होता रायाचा, सूळ करविला लोखंडाचा. नेऊनी रोविला पैसाचा नगराबाहेरी. तव भृगुचिया मंदिरात,
वर्तमान झाले श्रुत, तेव्हा एकची वर्तला आकांत, तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी, पतिव्रता लावण्य खाणी, वार्ता ऐकता तक्षणी, सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथासी, घेऊन गेले सुळापासी, तेव्हा न सुचे काही गुरुसी, ग्रहदशेने वेष्टिले. मग गुरु वदे सेवकाला, आता सुळी न द्यावे आम्हाला, 10,000 रुपये तुम्हाला, देतो क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी, सुळी न द्यावे निश्चयेसी, मग अवलोकावे नेत्रेसी, कैसे होईल ते. ऐसे करुणा शब्द बोलता तया, मग त्या सेवकासी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबोनिया, मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता बोलता जाण, 1/2 प्रहर झाला परिपूर्ण. प्रधान राजपुत्र 2 जण, वारूसहित पातले. जेणे रायासी जाणविले, त्याचे दरिद्र दूर केले. मग सेवकासी आज्ञा पिले, सुळी न द्यावे ब्राह्मणा. तेव्हा सेवक धावले सत्वर, येऊनी नगराबाहेर. सांगितला समाचार, सुळी न द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापाशी, उभा राहिला सन्मुखेसी. आशीर्वाद देऊनिया रायासी, आपुला वृत्तांत निवेदिला. ऐकोनी राव झाला सद्गदित, म्हणे मज नव्हते विदित. मी दूषण लावोनी वधित, होतो तुम्हा गुरुराया. धिक धिक हा संसार, मी महापापी अनिवार. केवढा केला अविचार, राज्यमध्ये करोनिया. तेव्हा सद्गदित झाला नृपती, गुरुचरण धरिले प्रीती. स्पुंद स्पुंदोनी रडे निश्चिती, मी अपराधी गुरुराया. नेणतेपणे जाहला अविचार, तो क्षमा करी साचार. मग हात धरोनी सत्वर, सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा, हा अन्याय नाही तुझला. ही शनेश्चराची कळा, दुःख दाविले तयाने. मग झोळी आणोनी पाहती, तव खरबुजेच दिसती. शिरकमळाची आकृती अदृश्य जाहली. तात्काळ असो राये करविले भोजन, गुरुपंक्तीस बैसला आपण. आणखीही दिव्य ब्राह्मण, सर्व ही तृप्त पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे, दिधली राया भृगुने. तेव्हा आज्ञा घेऊनी गुरुने, प्रयाण केले तेथोनी. मग शनिदेव आले गुरुपाशी, नमन केले साष्टांगेसी. म्हणे वर्तणूक जाहली कैसी, ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनेश्चरा, 1/2 प्रहरात केला माझा मातेरा. 7.5 वर्षी येतासे खरा, तर मग काय होतसे कळेना. तू ग्रहा माझी ग्रहश्रेष्ठ, जीवासी देसी बहुकष्ट. मी गुरु तुझ अतिश्रेष्ठ, बरा उपकार फेडिला. असा जे जाहले ते बरे झाले, परी ऐसे कोणान कष्टवी वहिले. तुझ शपथ माझी ये वेळे, शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्व न धरावा मानसी. गर्व धरील त्या पुरुषासी, ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हासी गर्व जाहला, म्हणून हा अपराध घडला. तरी क्षमा करा बाळकाला, अपराध पोटी घालीजे. मग शनी गेला शिवापासी, म्हणे आता येतो तुम्हासी. तव शंभू म्हणे आम्हासी, काय करीसी येऊनिया. परी येशील तेव्हा सांगून येणे, ऐसे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे ऐकोनी वचनासी, क्षण एकलपला कैलासी. मग वदता झाला शनीसी, तू आमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा, तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा. मज भेणे लपले ती देवाधिदेवा, हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज, म्हणे धन्य तुझे उग्र तेज. मग कृपा करुनी सहज, आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोगविला तयासी. मग ग्रह येता सीतेसी, रावणे चोरून पै नेले. रावणाच्या मंचका खालते, नवग्रह होते पालते. त्यावरी मंचक ठेवूनी निरुते, रावण पहुडे नित्यकाळी. मग तेथे आले नारद मुनी, ते वदते झाले मज लागुनी. तू ग्रह श्रेष्ठ महाअभिमानी, ऐसी दशा तुमची. तरी येथे तुमचे काही न चाले, गरिबास कष्टविता बळे. हे सामर्थ्य नव्हे आगळे,
उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनी वदे नारदासी, आम्ही पालथे ते सोयीचे करविसी. मग पाहे पराक्रमासी, कैसा आहे तो दावीन. नारद म्हणे मी ऐसे करीन, ऐसे बोलोनिया वचन. मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालथे घालून, मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन. तरी हे अनुचित असे जाण, वैरी यांच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानले, मग पालथे ते सोयीचे केले. तव तेथे काय वर्तले, ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनेश्चर, षण्मासात सहपरिवार. निर्दाळी श्रीरामचंद्र पुत्रपौत्रांसहित पै. हरिश्चंद्रासी आला शनी, 12वा अतिक्रूरस्थानी. पीडिता झाला कौशिक मुनी, राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अति दुःख दिधले तयासी, स्त्रीपुत्रादी घातले विक्रयासी. सवे विकला डोंबासी, तेथेही जाचिले बहुत. ऐसे कष्टविले राजोत्तमा, दमयंती प्राण मनोरमा. दुःख दिधले विक्रमोत्तमा, पीडियले दमयंती. ग्रह आला इंद्रराया, भोगिली गौतमाची जाया. भगांकित झाली सर्व काया, ऋषी शापे करोनिया. ग्रह आला चंद्रासी, स्पर्श केला गुरुपत्नीसी. कलंक लागला चंद्रासी, ऐसे झाले जाणपा. ग्रह आला वसिष्ठाशी, क्षय झाला शतपुत्रांसी. तैसेची पिडिले पराशरासी, मत्स्यगंधा भोगिली. पांडव ग्रहदशा भोगित, राज्य हरोनी गेले वनात. कौरवांचा क्षय केला क्षणात, ग्रह येताच तात्काळी. तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला, स्वमंतकाचा डाग लागला. तो कोणत्या कारणे निघाला, हरिविजयी ती कथा. मग कृष्ण म्हणे शनेश्चरा, तू महासमर्थ होसी खरा. सर्वत्रांसी तुझा दरारा, देवदानवादिकासी. ऐसे देवदानिकासी ग्रासिले, त्यात तुझला काहीसे दुःख दिधले. किंचित चमत्कारासी दाविले, समजावया तुझ लागी. मग विक्रम उठे झड करी, साष्टांग नमस्कार करी. धन्य शनेश्चरा अवधारी, पावन केले मज लागी. आता मी तुझ अनन्य शरण, कृपा करी अनथा लागून. हेची द्यावे वरदान, न पीडी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकारी होसी. परपीडा निवारतोसी, उपमा नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनेश्चर, रायासी देता झाला निजवर. हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर, तयासी पीडा न करी मी. भावे करिता श्रवण पठण, आदरे ग्रंथ संरक्षण. त्यासी रक्षिन मी रात्रंदिन, कृपा करीन सर्वथा. जो का श्रवण पठण न करी, आणि ग्रंथांची हेळणा करी. तया नराच्या शरीरी, पीडा फार करीन मी. श्रवण पठणाचा ऐका विचार, नित्य अथवा शनिवार. श्रवण पठण करी जो नर, उपोषणे अतिसंतोषे. जरी न करावे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निशी. तेणे संतोष मम मानसी, मग पीडा न करी तत्वता. हे वचन माझे नेमस्त, विक्रमासी भाष देत. त्या नरासी मी भाग्यवंत, करीन जाण निर्धारे. ऐसा वर देऊनी रायासी, शनिदेव गेले निजस्थानासी. पुढे कथा वर्तली कैसी, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमास भेटले शनेश्चर. तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर, जैसा सूर्य प्रकटला. तव चंद्रसेन राव आला, पाहे तव देखे विक्रमाला. जैसा मदनाचा पुतळा, तटस्थ जाहला मानसी. मग ते पद्मसेना राजकुमारी, राया विक्रमाते वरी. राव पुसे ते अवसरी, आपण कोण महाराज. विक्रमवदे साचार, मी तुमचा असे चोर. श्रीपती वैश्य सावकार, बोलवा आधी तयासी. तव ते धावली सेवकांची मांदी, वैश्य बसला होता गादी. म्हणती बोलविले राये आधी, सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झडकरोनी, येऊनी रायासी करी नमन. राव म्हणे वैश्या लागून, हाची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी, आता चला मम मंदिरासी. अवश्य म्हणून वेगेसी, चित्रशाळेसी पातले. तव चित्रींचा निर्जीव हंस,
जेणे गिळिले होते हारास, तो पुन्हा उगाळी सावकाश. जैसा होता तैसाची हार उगाळिता हौसाने, तो पाहिला सर्वजने. हे आश्चर्य सकळा कारणे, म्हणती हे अघटित. मग तो वैश्यवाणी बहु संतोषला निजमनी, कन्या अर्पुन चरणी विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कला, निर्जीव लेपे हार गिळिला. दोष लाविला महापुरुषाला, ते आजी कळो आले. चंद्रसेन म्हणे पुसे विक्रमासी, आपण राहता कोणे देशी, कोण नाम कोणे वंशी, जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना, काय पुससी विचक्षणा, मी असे उज्जैनीचा राणा, नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर, घाली साष्टांग नमस्कार. म्हणे अन्याय घडला थोर, कृपा कळी दयाळा. तेव्हाच की असते श्रुत, तरी कष्ट का होते प्राप्त, न कळता झाले अनुचित, त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा, हा अमुचा ग्रहदशेचा फेरा, पूजन न केले शनेश्चरा, म्हणून कष्ट पावलो. तव ग्रह नवता सानुकूळ, म्हणून तव बुद्धी विकळ, आता ग्रह झाला सानुकूळ, म्हणून ऐसे वदतोसी. असो रायाने सोहळा केला फार, फोडिले द्रव्याचे भांडार, धर्म केला अपार, याचक जन संतोषती. मग तो तेली बोलविला, विक्रमे तयासी नमस्कार केला. एक देश तया देवविला, सुखी केला तयेवेळी. चंद्रसेन हर्षभरित, म्हणे मम भाग्यासी नाही अंत, विक्रम जोडला जामात, धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास. मग पुसोनिया चंद्रसेनास, आज्ञा मागतसे नृपती. मग चतुरंग दळ सिद्ध करून, हत्ती घोडे दासदासी जाण, देशपट्टणे ग्राम देऊन, जामातासी बोलविले. तव त्या सावकारे आपण, नाना वस्तू अनर्घ्य रत्न, विक्रमासी देऊन बोळवण केली कन्येची. असो सर्वे घेऊनी दळभार, उज्जयिनीस आला राजेश्वर. नगर शृंगारेले सत्वर, अति आनंद होतसे. मग सुमुहूर्त पाहून विक्रम बैसविला सिंहासनी, याचक तृप्त केले दानी, चिंता चित्ती असेना. मग हे शनैश्चर व्रत राजा विक्रम आचरित, पीडा केली समस्त शनिप्रसादे करोनी. ही महाराष्ट्र भाषेची कथा, परी अर्थाविषयी नाही न्यूनता, यथामती वर्णिली तत्वता. श्रवण करा भाविक हो, हा ग्रंथ करिता श्रवण, सकळ विघ्ने जाती निरसून, ग्रहपीडा अतिदारुण, न बाधे कदा कल्पांती. ऐकता कथा नवरग्रहांची, येणे पीडा निवारे क्लेशांची, वार्ताही नुरे दुःखाची, कृपा करीती ग्रह सर्व. श्रवण पठणी निधी ध्यास, लेखक पाठक सर्वास, ग्रंथ संरक्षी तयास, क्लेश विघ्ने न बाधती कदा. ही शनैश्वराची खाती, केवळ शनैश्चराची मूर्ती, अहर्निशी जे का ध्याती, त्यासी संरक्षी शनिदेव. सकळ दुःख दरिद्र, येणे निरसेल समग्र, भावे श्रवण करिता साचार, फळ प्राप्त तयासी. म्हणे तात्याजी महिपती, हे प्रीती पावो शनैश्चराप्रती, कृपाळू तो उग्रमूर्ती, निर्विघ्न करी सर्वासी. इति श्री शनैश्चराची कथा, त्याचा तोची वदविता, आपुली तो माईक वार्ता करविता श्री पांडुरंग. इति श्री शनैश्चर महात्म्य संपूर्णम. श्री शनैश्चरार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम.